व्हिडिओ काढतो. भाऊनी तुम्हाला रिक्वेस्ट केला आहे. हो, मी फोन करून आलो पण ते इकडे प्रवासात होते. सकाळपासून त्यांना ट्राय करतो पण ते इकडे होते त्यामुळे फोन लागत नव्हता. तुमच्या भुसारा साहेबांनी खूप मेहनत घेतली. भुसारा साहेबांचा इथे साहेब यायचा हक्क आहे. त्यांनी खूप इकडल्या कुपोषण भागात घेतले. थांबा, जास्त गर्दी करू नका. सरपंचाला जाऊन दे ना. पांडूला घेऊन आतमध्ये. एवढं वेळ नाही लागणार. नाही, एक काम कर, पहिले सगळं घेऊन कंपाऊंड बाईट बाहेर तर नाही मुंबईवरून. अरे यार थांब ना, एक तू लोकेशन मध्ये घ्यायचं. लोकेशन ओके येते का? घे दादा, प्लेन घे. आवाज येतो वरती घे. वरती येतो का? नाही करत घे वरती. आवाज येतो का? वरती घे. आणखी आवाज येतो का? हो थोडं 2 मिनिटं हात काढा. हे काढा ना, कॅमेरा काढा ना. थांब त्यांचं घे, फक्त त्यांचं घे. हे थोडं तू बांधला. ओके हां रोल. सर, तुम्ही सागर वाघ जो मृत्यू पावला त्या ठिकाणी तुम्ही आलात, काय सांगाल, काय परिस्थिती आहे या ठिकाणी? परिस्थिती खरं तर इथली फार दुर्दैवी आहे. ज्या गोष्टीमुळे सागर वाघचा या ठिकाणी मृत्यू झाला त्या कुपोषणाच्या बाबतीत राज्य सरकारकडून काहीही उपाययोजना झाल्या नाहीत हे या ठिकाणी स्पष्टपणानं दिसून येतं. आणि सागर वाघचा जो कुपोषणामुळे मृत्यू झाला असा इथल्या सरपंचाशी चर्चा केल्यानंतर आणि गावातील जिम्मेदार लोकांशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात येतं की आणखीनही या ग्रामपंचायतीच्या हद्दीत 58 अशा